जिंक्स चहा आणणार होतास ना तू? मी मग काय मी? सॉरी सर, चहा पाहिजे का तुम्हाला? आता घेऊन येतो सर. थांब, 2 दिवसापूर्वी तुझं कौतुक काय केलं, तू तर मला तोंडावरतीच पाडायला निघालास. नकोय चहा आता. काय रे, कुठे हरवलास? साहेब डोक्याचा फार भुगा झाला साहेब. काहीच कळून राहिलं काय घोळ आहे. आता काय गोळ घातलाय? मी काय गोळ घालू साहेब? ते वैशाली कोळेकर केस काय झांगड गुत्ता आहे ना साहेब, काहीच समजून नाही राहिलं. साहेब तुम्हाला खरंच वाटते की त्या बाईनं एवढ्या मोठ्या पैशाची अफरातफरी केली असेल म्हणून? तक्रार तर तशी झाली आहे आणि प्रथम दर्शनीय पुरावेही तेच म्हणतात. हो सर, ते सगळं खरं आहे, पण तुम्ही पण घर पाहिलं ना साहेब. थोडं आलिशान घर आहे साहेब. एवढ्या मोठ्या घरातली बाई काही अशा पैशाची अफरातफरी करेल बरं? कांबळे, आपल्याकडे आलेल्या तक्रारीची चौकशी करणं हे आपलं काम असतं आणि पुढच्या तपासात काय येते ते बघूच ना. दामिनी म्हणत होते की त्या वैशालीचा काहीच गुन्हा नाही. मी त्यांनाही सांगितलं आहेच. कायदा पाळायला आपण बांधील आहोत आणि कोणी दोषी नसेल तर त्याला अडकवण्याची गरजच नाही. हा, पण कोणी गुन्हेगार असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केलीच पाहिजे आणि त्यासाठी कोणाशी संघर्ष करावा लागला तरी चालेल.